आता सगळे लिजंड्स इथे दिसलेत ना, म्हणून मी थोडंफार काहीतरी मला बोलायचं इथे. मी जो पण काय आहे इथे आता ॲक्च्युली ह्या लिजंड्समुळे आहे. कारण की भरपूर ह्या लिजंड्समुळे मला शिकायला भेटलं आहे टेनिस क्रिकेटमधलं आणि त्याचाच फायदा मला माझ्या लेदर क्रिकेटमध्ये झाला आहे. आणि त्यांची सगळ्यांची एक एक क्वालिटी घेऊन मी एक प्लेयर बनलो आहे आणि बोलतो ना लेदर प्लेयर बनलो आहे मी ह्याच क्वालिटीमुळे. मी इथे बघतोय सगळे लिजंड्स दिसत आहेत. कारण की मी बघितलं जेव्हा मी जेव्हा मॅचेस खेळायला लागलो तेव्हा मी शांतपणा बघितला शंतूचा आणि तो क्लास बघितला उमेश मांजरेकरचा. ऑपोजिटमध्ये जेव्हा चंद्रकांत शिंदे यांच्या टीमबरोबर खेळायला गेलो तर धावपेच बघितले चंद्रकांत शिंदेंचे. जेव्हा प्रेसी आगे समोर आली तेव्हा अविनाश जाधवची बॅटिंग बघितली. बघितलं सतीश शेट्टीचे ते कला बघितली. आउटस्विंगर्स बघितले त्यांनी ते डेव्हलप केलेला ऑफ कटर बघितला. ह्या सगळ्या गोष्टी श्याम बागळेचा दिलपणा बघितला. नंतर जसं जसं खेळत गेलो ऋषिकेश वैद्य आहे इथे. ह्या सगळ्यांना बघून काही पण शिकलोय मी आणि काही पण आता झालोय. ह्या इथे मी काही पण मोठा इथे उभा राहिलोय ह्याचमुळे यांच्यामुळे सगळ्यांमुळे. तर मला आता इथे जमलेले आहेत म्हणून मला मनापासून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच. शुभ संध्या मित्रांनो आणि आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करीत आहे. तुषार दावंगे म्हणजे टी डी स्पोर्ट्स मीडिया प्रेझेंट्स मुंबई क्रिकेटची पंढरी अशी टेनिस क्रिकेटवर एक मालिका येत आहे आणि ही मालिका सुरू होणार आहे आणि इट इज पॉवर्ड बाय फोर्स. आयुष्यामध्ये फोर्स असणं गरजेचं आहे. मग ते क्रिकेट असो, पाणी असो वा तुमचं जीवन असो. तुषार दावंगे तसे आपल्या सर्वांना परिचित आहेत, परंतु जे काही लोक त्यांना पहिल्यांदा भेटत आहेत, त्यांना बघतायत, त्यांच्या माहितीसाठी एक खूप मोठ्या बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये ते कार्यरत आहेत आणि हेड ऑफ ऑपरेशन्स म्हणून काम पाहतात. स्वतः गंगा बॉईज सारखा एका संघासाठी मालवणी या परिसरातून क्रिकेटची सुरुवात करणारा तुषार हा नेहमीच क्रिकेटमध्ये हुशार होता. त्याने भलभल्या फलंदाजांना आऊट केलं, त्यांच्या भंबेरी उडवल्या आहेत. आणि एवढं नव्हे तर क्रिकेटवरचा प्रचंड प्रेम कोरोना काळात घेतलेल्या क्रिकेटर्सच्या मुलाखती, मग त्यात संदीप पाटील सारखे एक आख्यायिका म्हणून ओळखले जाणारे खेळाडू यांची मुलाखत म्हणा किंवा इतर भरपूर काही टेनिस क्रिकेटपटूंची मुलाखत. आणि हे सर्व करत असताना म्हणजे कधी कधी आपल्याला 24 तास कमी पडतात. मला कधी कधी असं वाटतं की तुषारला 24 तास काय, तुषारला 20 तास जरी दिले तरी तो 24 तासाचं काम 20 तासात करू शकतो. कारण हा माणूस कधी थकत नाही. मुंबईचं जे धावतं जग आहे ना, ते धावता जग बरोबर समरस होऊन आपलं जीवन जगणारा, क्रिकेटवर प्रचंड प्रेम असणारा असा आपला हा अस्सल मुंबईकर, म्हणजे ते खडूस ॲटिट्यूड आपण बोलतो ना, तो खडूस ॲटिट्यूड असलेला एक मराठी माणूस सर्वात महत्त्वाचं. आणि त्यापुढेही एक असा क्रिकेटपटू आणि एक असा क्रिकेट प्रस्तुतीकरण करणारा एक अवलिया म्हणेन मी, की ज्याने आपल्या आवाजाने आणि त्याच्या मनातल्या ज्या विचारधारा आहेत त्यांनी क्रिकेटला जिवंत ठेवलं आहे. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी. फोर्सचे आनंद सांगाई आणि रोहन गुप्ते आपल्या जोडीला आहेत, त्यांचं स्वागत आहे. आणि त्याचबरोबर हे जे सर्व लेजंड आज इथे बसलेत, म्हणजे प्रत्येकाच्या घरी कमीत कमी 100 ट्रॉफ्या असाव्यात, कमीत कमी 100 ट्रॉफ्या. आणि ह्या सर्वांचा टोटल क्रिकेटचा एक्सपिरियन्स जर आपण बेरीज केली तर कितीतरी वर्षांमध्ये जाईल. ह्या सर्वांनी काढलेले धावांचा जर मी बेरीज केला तर हजारो धावा होतील. आणि तसंच विकेटच्या बाबतीत सुद्धा आहे.
सो वी आर इंडीड प्रिव्हिलेज. आज संतोष सक्सेनासारखा खेळाडू आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मुंबईचं ज्यांनी प्रतिनिधित्व केलं, इंडिया याचं प्रतिनिधित्व केलं, कोच म्हणून कामगिरी पार पाडतायत. आज अर्थात म्हणायचं झालं तर उमेश मांजरेकर, वी कॅनॉट स्टार्ट दिस शो विदाउट द लेजेंडरी उमेश मांजरेकर, शंतनू गायचोर, चंद्रकांत शिंदे, अभय राजदक्ष, ऋषिकेश वैद्य, श्रीकांत दादरकर, भरत वाघेला, संजू वैद्य, नाथा भाऊ, चंद्रकांत वैद्य, डेम्या, अँड देन ऑफकोर्स आपल्या जोडीला संतोष बंडसारखा एक मॅनेजर आहे, ओमकार देसाई द ब्रँड ॲम्बॅसेडर ऑफ मुंबई क्रिकेट, निलेश कदम 40+ सध्या गाजवतोय गोपी 11साठी, श्रेयस कदम द हेलिकॉप्टर बॉय, आणि जर एखाद नाव चुकलं असेल तर नागेश ठाकूर सर. वी कॅन नॉट कम्प्लीट द लिस्ट. व्हॉट अ कोच इज. म्हणजे ज्या वेळेला क्रिकेटमध्ये दादर परळची मोनोपोली असताना इतर स्टेशन खिसगणतीतही नव्हते, त्यावेळेला दैसरच्या आमच्या नागेश ठाकूरने झेंडा रोवला. हे आमच्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट. श्रीकांत दादरकर, मला प्रेसी अंकलने जेव्हा श्रीकांतचं इंट्रोडक्शन दिलं, मला बोलले हरीश जी वो जो टेनिस बॉल है ना नींबू बन जाती है जब बाउंड्री लाइन पर जाती है, असा हा श्रीकांत दादरकर आज आपल्यामध्ये आहे. तर इट्स गोइंग टू बी अ वंडरफुल इव्हनिंग. आय ऑल्सो वेलकम प्रशांत मयेकर अँड ऑल्सो मदन देशमुख अँड ऑल दी अदर्स. अभय राजाध्यक्ष द मास्टर माइंड ऑफ राहुल 11 अँड अ सक्सेसफुल बिझनेसमॅन. सूरज आसगावकर, हा एकच सूर्य असा आहे जो संध्याकाळी उगवतो. हां, अँड आय लव्ह हिम. तुषार, सर्वप्रथम आपलं हार्दिक स्वागत आहे. आणि आज टेनिस क्रिकेटच्या इतिहासामध्ये एक सुवर्ण पान लिहिलं जाते. मुंबई क्रिकेटची पंढरी म्हणजे मुंबई आर्थिक राजधानी, सिटी ऑफ ड्रीम्स. याच मुंबई शहराने लता मंगेशकर दिली, धीरूभाई अंबानी दिले, सचिन तेंडुलकर दिला. आणि आज मला ते वाक्य आठवतंय आणि तुम्हालाही आवडेल. मात्र पुढे जात असताना ऋषिकेश वैद्य, माझा खूप आवडता खेळाडू. आय एम सॉरी आय मिस्ड यू ब्रदर, बट एकच दादा आणि तो ऋषिकेश वैद्य यांचंसुद्धा मी स्वागत करतो. आज मला एक वाक्य आठवते, मुंबई आपली आपली आणि इथे आवाजही आपलाच हवा. तर मुंबईकरांना समर्पित हा एपिसोड आता आपण सुरुवात करणार आहोत. तुषार, सर्वप्रथम अभिनंदन. मात्र मुंबई क्रिकेटची पंढरी आहे, सर्वांना माहीत आहे, आणि म्हणूनच काय की तुम्ही हे टायटल निवडलं आहे? ओके, फर्स्टली लवली वर्ड्स. आणि तुम्ही सगळ्यांना थँक्यू बोला तेव्हा मलासुद्धा एकदा सगळ्यांना थँक्यू बोलू दे. म्हणजे आता हरीशजींनी एवढं सांगितलं, नागेश ठाकूर सर, आय एम प्रिव्हिलेज टू हॅव अ पर्सन लाईक हू प्लेड विथ विजय मांजरेकर, रब शोल्डर्स विथ द ग्रेट अजित वाडेकर, शेअर्ड स्पिन डिपार्टमेंट विथ पद्माकर शिवलकर. सो थँक्स सर फॉर बिंग हिअर. आणि एव्हरीबडी, म्हणजे आता प्रत्येकाचं नाव घेतलं तर थोडंसं अजून उशीर होईल आपल्याला, त्यामुळे जरा लवकर करूया आपण. क्रिकेटची पंढरी म्हणजे हे मी दिलेलं नाव नाही आहे, हे या सगळ्यांनी कमवलेलं नाव आहे, त्याच्यामुळे नथिंग ग्रेट अँड नथिंग न्यू अबाउट इट. ग्रेट. आणि मुंबई क्रिकेटची पंढरी हा कार्यक्रम किंवा हा एपिसोड सुरू करायचा विचार कधी आला आणि त्यामागची पश्चात भूमिका काय होती? सो बेसिकली काही वर्षांपूर्वी यूट्यूबवरती स्काय स्पोर्ट्सनी एक प्रोग्राम केला होता नासिर हुसेनला घेऊन. नासिर हुसेन वॉक शॉट्समध्ये मुंबईच्या सगळ्या मैदानामध्ये गेला होता, आणि म्हणजे अगदी आझाद मैदान, क्रॉस मैदान, एव्हरीवेअर. आणि त्यांनी मुंबईचे काही क्षण टिपले होते आणि कॅप्चर्ड अँड मेट काही खेळाडूंना भेटला होता तो. आणि ते पाहून मला असं कुठेतरी मनात होतं की आपण कॅन वी डू समथिंग लाईक दिस. मी प्रयत्न केले, आता किती चांगलं झालं असेल ते आपल्याला कळेलच. नाही, अर्थात तुषार ज्या गोष्टीमध्ये हात टाकतो तो तिथे त्याला यश मिळणारच. सर्व मुंबईकर तुमच्या पाठीशी आहेत. तर तुषार, ह्या एपिसोड्स मध्ये याचं चित्रीकरण करताना किंवा याचे जेव्हा एपिसोड्स बनवताना तुम्हाला नक्की काही अनुभव आले असतील, तर त्यातला सर्वात गोड अनुभव काय होता? सगळ्यात गोड अनुभव असं म्हटलं ना तर माझे पेशन्स खूप एनहान्स झाले खऱ्या अर्थाने सांगायचं तर. बिकॉज चेझिंग ईच वन ऑफ देम वॉज व्हेरी डिफिकल्ट. अँड म्हणजे कोणालाही डिमीन नाही करत आहे मी, प्रत्येकाने आपला वेळ दिला, पण मला तो वेळ काढायला मिळणं माझ्या ऑफिसच्या कामातून आणि त्यांना तो वेळ देणं, ती समन्वय साधण्यासाठी बराच काळ गेला. पण आय थिंक आय गेन्ड लॉट ऑफ पेशन्स फ्रॉम दॅट.
कारण वेगवेगळे क्रिकेटपटू वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधून येत असतात आणि त्यांच्याकडून बोलून घेणं, त्यांच्याशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं असते. आणि वी वेलकम मिस्टर रणजित पिल्लाई, श्री 11 अँड रणजित पिल्लाई. एक नवीन नाव नाही आहे मित्रांनो. जवळपास आज 16 ते 17 क्रिकेटपटूंना लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड ज्यांनी आर्थिक अवॉर्ड आणि लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड दिला असा JSW प्रोजेक्ट्सचे डायरेक्टर. वी वेलकम यू सर अँड ग्रँड सॅल्यूट टू यू. थँक्स फॉर कमिंग. सो तुषार, अर्थात हा गोड अनुभव झाला आणि मग दुसऱ्या बाजूला जर नाण्याच्या जर आपण गेलो तर काय चॅलेंजेस तुम्ही अनुभवल्या? म्हणजे तुम्ही भरपूर ट्रॅव्हल केलं, लोकांना घरी भेटले असाल, मैदानात भेटले असाल, कुठे कुठे गेले असाल, तर त्यावेळेला तुम्हाला कधी थकवा यायचा का? ट्रॅव्हल खूप होतोय किंवा काही चॅलेंजेस एखादा प्रोड्युसरला किंवा एखादा प्रेझेंटरला येतात, अशा काही चॅलेंजेस तुम्ही अनुभवल्यात का? येस, काही जरूर अनुभवल्यात. बेसिकली मी टेक्निकल माणूस नाही आहे, त्याच्यामुळे कॅमेरा कुठचा यूज करावा, माईक्स कुठचे असले पाहिजेत, आणि त्याच्यात मला माझ्या मुलांनी बरीच हेल्प केली, माझ्या मित्राच्या मुलांनी हेल्प केली आणि माझ्या मित्रांनीसुद्धा हेल्प केली. आणि बट आय लर्न फ्रॉम दॅट. म्हणजे नो कंप्लेंट्स, काहीच कंप्लेंट नाही आहे त्याच्याबद्दल. आणि नक्कीच कंप्लेंट नाही केले पाहिजे, कारण आज जो समाधान तुमचा चेहऱ्यावर मला दिसतोय, म्हणजे एवढा तुमचा चेहरा ग्लो होतोय जेवढा डव साबण लावून सुद्धा होणार नाही. तर आणि तुषार, आज मुंबईच्या क्रिकेटची सेवा करणं प्रत्येकाचं स्वप्न असते. पण इथे एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की गंगा बॉईजकडून खेळत असताना आज त्याचं नाव घेतलं पाहिजे, कारण लोक म्हणतात ना, दादर युनियनने सुनील गावस्कर दिला, दिलीप वेंगसरकर दिला, गंगा बॉईजने तुषार दावंगी दिला. तर एखादा अनुभव गंगा बॉईजचा जो आज तुम्ही आठवणीनं उजाळा देऊ इच्छिता, कारण तुमचे भरपूर सहकारी आज गंगा बॉईजचे आहेत तिथे. नाही, खऱ्या अर्थाने आम्ही खूप खेळलो, पण म्हणजे वी वर नेवर अमंग्स देम, बिकॉज दे टॉप नॉच, त्याच्यात चान्सच नाही. पण आम्ही आमच्या एरियात बऱ्याच लेवलला खेळलो. मी चुहाबरोबर खेळलो, नंतर खूप ऋषीबरोबर काही मॅचेस खेळलो, ओमकार सचिन वगैरे बरोबर तर खेळलोच. तर अनुभव म्हणजे बरेच टुर्नामेंट्स आम्ही खेळलो, त्यातल्या काहीशा जिंकलो आणि त्यातल्या काहीशा जिंकलो. आता मागे कोणीतरी सांगितलं की चंद्राने मॅच चालू केली, ऋषी बोलत होता की ओमकार 3 प्लेयरने. आम्ही इथे एक टुर्नामेंट खेळत होतो रायझिंग समोर, आम्ही हरलो पहिलीच मॅच आणि सदानी एकट्याने बॅटिंग केली. सदा वॉज एक्स्ट्रा ऑर्डिनरी आमच्यात, आणि एकट्याने बॅटिंग केली आणि आम्ही बाकी सगळे ढेपाळलो आणि नंतर आम्ही आलो आणि अर्धे प्लेयर गेले, नाही यार नाही खेळले. आणि आमची एंट्री वर्सोव्याला होती, तर तो मला सारखा फोन करत होता की कुठे पोचलात, आणि येते अर्धे आमचे मी नाही येत, आपण हारलो. तर मी शेवटी सदा आणि बंटी म्हणून आमचा विकेट कीपर आहे, प्रोफेसर आहे, मी दोघांना पाठवलं बाईकवरती, तुम्ही पुढे जा, मी बाकीच्यांना घेऊन येतो. आणि मी माझी झेन होती त्यावेळेला सेकंड हँड, ते सगळ्यांना जमा केलं, चला. आणि हे लोक जोगेश्वरीला पोचले, तर त्याला सांगितलं ग्राउंडच्या बाहेर आहेत. त्यांनी समोरच्या टीमला बोलवलं, या दोघांनी टॉस उडवला आणि म्हटलं तू बॅटिंग चालू राख. आम्ही जिंकलो, आम्ही 55 केले आणि नंतर आम्ही ती फायनल मारली त्या वर्षी. म्हणजे हा अस्सल मुंबईकर ॲटिट्यूड जे आपण बोलतो ना, मुंबईचा वडापाव असो, मिसळ असो व मुंबईची क्रिकेट असो, ती झणझणीतच असते. आणि असं झणझणीत क्रिकेट गंगा बॉईजकडून तुम्ही खेळलात. तुषार, वन मोर क्वेश्चन दॅट कम्स टू माय माइंड. 3 Ps: पर्सनल लाइफ, प्रोफेशनल लाइफ और पैशन वाली लाइफ. पर्सनल लाइफ फैमिली, प्रोफेशनल लाइफ जॉब या जो आप व्यवसाय करते हैं, और पैशन मीन्स योर क्रिकेट. ये तीनों को आपने किस तरह बैलेंस किया? क्योंकि ये पिछले कुछ दिन महीने आपको डेफिनेटली ओवर टाइम काम करना पड़ा, और आज तो वो दिन नहीं रहे जब हम ओवर टाइम करते तो भाई डबल पगार मांगते थे, वो दिन भी नहीं रहे. तो हाउ यू मॅनेज्ड? सो ह्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खऱ्या अर्थाने फॅमिलीचा वाटा आहे. कारण त्यांनी मला कधीच विचारलं नाही की वी नीड युअर टाईम, किंवा जेव्हा पण आम्ही क्रिकेट खेळत होतो तर तेव्हासुद्धा, म्हणजे माझी बायको आजही सांगते ना की जेव्हा तुला मुलाला क्रिकेट खेळवायचं होतं तेव्हापर्यंत तू खेळत होतास. आणि टेनिस क्रिकेटरचं हेच सगळ्यात मोठं दुःख आहे की आपण घरीच वेळ देत नाही, आणि घरच्यांनी तेवढं ॲडजस्ट करावं, तर हे माझं सौभाग्य आहे, त्याच्यामुळे मला वेळ मिळाला. आज यूट्यूबच्या माध्यमाने जेव्हा आपण बघतो, म्हणजे यूट्यूब चॅनल्स भरपूर आहेत, ब्लॉगर्स आहेत, व्लॉगर्स आहेत, अशा वेळेला तुम्ही डायरेक्ट हे एपिसोड लॉन्च करू शकले असते. म्हणजे डायरेक्ट एक व्हॉट्सअपवर, सोशल मीडियावर, फेसबुकवर याची ॲडव्हर्टाइजमेंट करून
तुम्ही ह्याला लॉन्च करू शकले असाल. परंतु तुम्ही एक वेगळा म्हणजे आज नाविन्यपूर्ण प्रयोग केला आहे. मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की बॉलिवूडमध्ये किंवा मराठी सिनेसृष्टीत जेव्हा पिक्चर रिलीज व्हायचा अगोदर, प्रीमियर शोचा अगोदर एक स्पेशल स्क्रीनिंग ठेवलं जाते छोट्या थिएटरमध्ये, जिथे काही इन्व्हायटेड गेस्ट असतात, काही बुद्धिजीवी पांढरपेशी लोक असतात, काही घरचे लोक असतात, काही टीका करणारे असतात. ह्यांना घेऊन ते जे लॉन्चिंग आहे, हा जो अप्रोच तुम्ही आणला, त्यामागे कारण काय होतं? खरं म्हटलं तर त्याच्यामागे माझा स्वार्थ आहे. स्वार्थ असा आहे की हे सगळे हिरो आहेत माझ्यासाठी, बिकॉज ईच वन ऑफ देम हॅज इन्फ्लुएन्स जनरेशन्स. म्हणजे बऱ्याच पिढ्यांना यांनी भुरळ पाडली आहे. तर मला असं वाटत होतं की मला थोडासा क्षण, थोडासा वेळ त्यांच्याबरोबर घालवायला मिळावा, आणि त्याच्यातूनच ही आयडिया आणि ही संकल्पना आली, म्हणून हे करतोय मी. मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला ही संकल्पना आवडली असेल, कारण टेनिस क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा प्रिव्ह्यू प्रथमच होतोय आणि त्याचं पूर्ण श्रेय जात आहे TD मीडियाचे तुषार दावंगे प्रेझेंट्स मुंबई क्रिकेटची पंढरी पॉवर्ड बाय फोर्स. पुढे जात असताना मात्र एक गोष्ट आहे तुषार, आता तुम्ही या हिरोजबद्दल बोललात, तर या हिरोजच्या काही आठवणी आहेत का? एखादा ह्यापैकी आख्यायिका म्हणून ओळखला जाणारा खेळाडू, कारण लेजंड्स तेव्हा तुम्ही कधी होता माहीत आहे? लेजंडसाठी एक इंग्रजीमध्ये म्हण आहे, इफ यू वर्क फॉर सक्सेस यू बिकम मास्टर, बट इफ यू वर्क फॉर सॅटिस्फॅक्शन यू बिकम लेजंड. पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर, सुनील गावस्कर, वाय दे आर लेजंड्स? धीरूभाई अंबानी, बिकॉज दे वर्क फॉर सॅटिस्फॅक्शन. सॅटिस्फॅक्शन इज इम्पॉर्टंट, नॉट सक्सेस. इफ यू आर सॅटिस्फाईड, दॅट्स द सक्सेस. मग ह्या लेजंड्स बरोबरच्या काय आठवणी, जर ह्यातले एखादे किंवा 2-4 क्रिकेटर्स पिक अँड चूज करायचे झाले, तर ते कुठले क्रिकेटर आणि आलेला काय अनुभव होता? ॲक्च्युली 1-2 पिक अँड चूज करणं खूप डिफिकल्ट आहे, आणि ते बरोबरसुद्धा नाही आहे. तर सगळ्यांबरोबरचे अनुभव आहेत काही ना काही. म्हणजे आता श्रीकांतला मी कधीच खेळताना पाहिलं नाही आहे, पण आय हॅव लिव्ड श्रीकांत, बिकॉज रवी इथे बसला आहे. रवीच्या कॉलेजचा तो सिनियर होता, आणि आम्ही कधी कधी रवी बरोबर रात्री आफ्टर 8 PM विथ 8 PM कधी कधी तुम्ही नॉस्टॅल्जिक बनता, आणि यू एंड अप गेटिंग इन टू क्रिकेट आणि असं. आणि ही ऑलवेज स्पोक अबाउट आफ्टर 2 पेक्स, श्रीकांतनी असं केलं, श्रीकांत असं करायचं, असं करायचं. सो आय हॅव लिव्ड हिम, आणि आता डेफिनेटली नोईंग हिम फॉर लास्ट 4.5 years, वंडरफुल जेंटलमॅन. तसंच आता नाथा म्हणाल तर नाथा माझा गुरु आहे. म्हणजे अगदी 11वीत कॉलेजला असताना नाथा आम्हाला कोचिंग करायचा, आणि शिवाजी चौकात कोचिंग असायचं. मला आठवतं आदर्श विद्यालयाला, म्हणजे त्यावेळेला प्रबोधनला पण आमची मॅच होती, त्या लोकांनी फक्त केळं पाव दिलं होतं. ती कंप्लेंट आहे आम्हाला आजही लंचला. पण नाही, सो आणि तो नर्मदा अर्जुनला खेळतो, आणि मला त्याला ओळखता येतं एवढ्या जवळून. आय वॉज इन ऑलवेज की यार मी नाथाचा मित्र आहे. तर म्हणजे बरेच अनुभव आहेत. म्हणजे नाथाचा एक तुम्हाला मी सांगतो की आता कुठचा अनुभव सांगू तो थोडासा विचार करतो आहे मी. माझ्या कॉलेजला 13वीत मी जेव्हा गेलो, तेव्हा शिवाजी पार्क जिमखान्यावर आमचं सिलेक्शनसाठी मी गेलो होतो, आणि दीपक मुरकर आमचे कोच होते, आणि खूप मुलं होती. तर मला बॅटिंग करायची होती, पण मी हातात बॉल घेतला आणि बॉलिंगसाठी गेलो होता. एक या बांबूवर गेला बॉल, एक त्या बांबूवर गेला, आणि बाहेर सिलेक्शनच नाही झालं. संध्याकाळी मी गेलो तिथे, विश्राम योगला नाथा राहत होता. म्हटलं नाथा यार माझं सिलेक्शन नाही झालं. कोण होतं, कोणाकोणाचं झालं? तर म्हटलं असं असं महेश दाभोळकरचं झालं. तुझं नाही झालं? कोण आहे कॅप्टन? मी म्हटलं तो मनीष सिंग आहे. तो हरिरामचा भैया? म्हटलं मला नाही माहीत यार. तर चल तिथे एक्सरला आम्ही गेलो, आणि त्याच्यानंतर मी पूर्ण वर्ष कॉलेजला ओपन केली, आणि पुढच्या वर्षी लीड पण केलं. तर दॅट इज नाथा. क्या बात आहे. फक्त वशिल्यावर खेळलो असं नाही आहे म्हटलं. अजून यापैकी कोण अजून आपण एखाद नाव जर घ्यायचं झालं? सगळ्यांबद्दल म्हणजे अभयचंद्रा खरंच मी पाहिलं नाही, पण त्यांचा इम्पॅक्ट म्हणजे आम्ही पहिले पॅकर म्हणून एक टीम होती, तिकडून आम्ही खेळायचो, आणि त्या पॅकर टीममधून आम्ही खेळायचो. आणि आमच्याकडे माझा एक मित्र होता इरफान म्हणून, आणि त्यावेळेला फिल्डिंग कशी लागायची, 2 फेस लावायचे, एक शॉर्ट मिड ऑन एक शॉर्ट मिड ऑफ. तर तेव्हा तो इरफान दोघांच्या वरतून मारायचा, बरोबर वरतून मारायचा, धावायचा आणि रन करायचा. आणि तो नेहमी सांगायचा अभयचंद्र असे करतात. सो त्या आठवणी मला त्यांच्याबद्दल होत्या की क्विक सिंगल्स वगैरे कशा करतात वगैरे. आणि आता चुवाबरोबर तर मी खेळलो आहे नंतर,
म्हणजे आय हॅव सीन द ग्रेट ब्रेन ऑन दोज शोल्डर्स, ग्रेट हेड. मला आठवतं 1991ला नाथा एकदा माझ्या घरी आला होता, सॅटर्डे, आय रिमेंबर दॅट डे. आणि त्यावेळेला दोघे रेड शर्ट घालून आले होते. माहिती आहे, नाथा रेड शर्ट आणि व्हाईट कॉलर होती, तर मला माहिती नाही. आणि नाथाने पॅन्ट घातली होती, त्याच्याबरोबर एक क्रिकेटर होता जो विथभर चड्डी घातली होती, म्हणजे शॉर्ट्स व्हाईट. आणि पाहुणचार झाला, चहा वगैरे, आणि यांनी मला विचारलं हा कोण आहे माहिती आहे. मला खरंच माहिती नव्हतं. आणि मी म्हटलं हा चुवा आहे. म्हणजे त्यावेळेला त्या नॉन इंटरनेटच्या जमान्यामध्ये, आणि मी त्याला पाहिलं पण नव्हतं हा काळा आहे की गोरा आहे, पण दॅट नेम मग कुठे ना कुठेतरी इट वॉज सो व्हायरल की मला रजिस्टर ह्याच्याबरोबर नर्मदा अर्जुनला म्हणजे हा चुवा असणार, अँड ही वॉज इन फॉर्म दॅट टाईम. सो दॅट इज चुवा. आणि नंतर आम्ही खेळलो एकत्र. आता अजून सक्सेनाबरोबर खेळलो, ह्यांच्याबरोबर पण खेळलो होता. अवी बरोबर तर म्हणजे आठवण सांगायची तर आम्ही 2005ला एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती गंगा बॉईजने. 30,000 20,000 प्राईज होतं. आणि मॅचलेस हरली होती. मला वाटतं राहुल सेमीला आली होती एवढं मला माहिती आहे. ह्या 4 टीम दुपारी खेळत होत्या. तेव्हा मुन्नानी डेब्यू केला होता कोणामधून तरी. मुन्ना मला वाटतं बंडला खेळला होता. आणि मी अंपायरिंग करत होतो. अविनी त्याला 2-6 मारले, 2 6 मारले अविनी. आणि मग त्यांनी सिंगल काढून अवी नॉन स्ट्राईकला आला. नॉन स्ट्राईकला आल्यावरती मुन्ना चाललेला बॉल घेऊन, तर हा त्याला बोलवतोय अविनाश जाधव आणि सांगतोय टेन्शन मत ले, मार खा ही सीखेगा और एक भी खाएगा तो भी चलेगा, गेम बंद नहीं करने का. मग दॅट इज कॉन्फिडन्स. आणि त्याच्यानंतरची पण एक आठवण सांगतो. मी आणि बंटी एकदा हेलिपॅडला गेलो होतो. अमृतसमोर यांची मॅच चाललेली, ठीक आहे. बंटी गेला, त्याला हात लावला, की अरे साला गया नाही तू अभी तक, देख ना मेरा हात सुजा. आणि त्याचा हात तो स्वोलन ना, आय कुड सी दॅट. हात असा सुजला होता अवीचा. 2 विकेट पडल्या. नंतर हा बोलला तू बोल ना, देख वॉच अँड इम्प्रूव्ह. हा गेला, राहुल केदारी बॉलिंग टाकतोय. राहुल केदारी वॉज क्विक, म्हणजे बऱ्यापैकी टाकायचा. आणि पहिला बॉल बॉटम हँडनी एवढा चांगला वापर करून लॉंग ऑनला मारला. दुसरा बॉल थोडासा असा पुढे गेला, मागे आला आणि एक फ्लिक मारली त्याने, त्याचं ट्रेडमार्क स्ट्रोक मिड विकेटच्या वर, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या वर. मी म्हटलं बंटी प्लेअर क्या आहे हे आदमी, आणि हात एवढा त्याचा सुजला होता. आता उमेयाबद्दल काय बोलणार, तर त्याच टुर्नामेंटला उमेश मांजरेकर 2005ला वगैरे, म्हणजे तेव्हा तो फोर्स बरोबर असोसिएटेड होता. आणि त्यावेळेला म्हणजे तो फोर्स बरोबर असोसिएटेड होता म्हणून आम्ही तिकडे बॅट घ्यायला गेलो. आणि तिथे आमची बंटीबरोबर मैत्री झाली. आणि बंटीने सांगितलं उमेश दो बॅट दे निकाल के. आणि ती उमेश मांजरेकरनी बॅट द्यावी, म्हणजे आमच्यात तर दम असला पाहिजे रन करायचं, ते भले उमेश मांजरेकरनी द्यावी, पण ते एवढं जास्त क्रेज होतं. अबाउट शंतू तर मी असं म्हणतो, बायकोला नेहमी म्हणायचो माझं पहिलं प्रेम म्हणजे क्रिकेट, आणि टेनिस क्रिकेटचं माझं पहिलं प्रेम म्हणजे शंतनू गायचो. सो क्या बात आहे. नाही म्हणजे क्रिकेटमध्ये ना बॅटिंग एवढी मतलबी चीज काहीच नाही आहे. आपण लहानपणापासून बघतो पहिली बॅट म्हणजे मलाच. पण जेव्हाही शंतूला पाहिलं ना, तेव्हा असं वाटलं की त्यांनी बॅटिंग करावी आणि आपण पाहत राहावं. क्या बात आहे. तर मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी जेव्हा हे गप्पे रंगले होते तेव्हा आपल्यामध्ये प्रवीण तांबेचं हार्दिक स्वागत. द मॅन, टेनिस क्रिकेटचा गौरव म्हणावा लागेल. प्रवीण तांबे म्हणा, संतोष सक्सेना म्हणा, आता विजय पावले जो सुद्धा रणजी संघामध्ये सामील करण्यात आला आहे. प्रवीण तांबे आपलं हार्दिक स्वागत आहे. सतीश शेट्टी, लेजंड ऑफ लेजंड्स. आणि लक्षात ठेवा, आयुष्यात कधीही जेव्हा जवळचे लोक कामी येणार नाही, जेव्हा ATM चालणार नाही, जेव्हा सर्व ऑप्शन बंद होतात, तेव्हा प्रकट होतात कलियुगचे दैवत श्रीकृष्ण, म्हणजे श्याम वागळे, गॉड ऑफ फ्रेंडशिप. जिथे सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा एक माणूस, अंधेरी रातों में सुमसान राहों पर हर दुख मिटाने को एक मसीहा निकलता है, जिसे श्याम वागळे कहते हैं. सो वेलकम श्याम. अर्थात तुषार, या मुंबई क्रिकेटची पंढरीच्या माध्यमातून आपल्याला काय एपिसोड्स बघायला मिळतील, त्यात काय असतील, मसाला काय असेल, म्हणजे अर्थात एक रहस्य आहे जे उलगडणार आपण, परंतु व्हॉट्स इन इट फॉर मी, म्हणजे मी मुंबई क्रिकेटचा एक चाहता आहे, मी खेळाडू आहे, माझ्यासाठी काय असेल त्यात?
सो बेसिकली ओके थँक्स जे लोक लेट आले अवी थँक्स सतीश थँक्स प्रवीण श्याम थँक्यू व्हेरी मच. ह्याच्यात बेसिकली मी काही टीम्सला कवर केलं, जाऊन भेटलो आणि काही प्लेयर्सला सुद्धा भेटलो. मला हे माहिती आहे की मी सगळंच कवर नसेल केलं आणि मला ते ऑब्जेक्टिव्हसुद्धा नव्हतं. सो मला माझ्या कन्व्हिनियन्सनी मी काही कवर करू शकतो ते मी कवर करण्याचा प्रयत्न केला. ऑनेस्टली स्पीकिंग फक्त पहिला एपिसोड आत्तापर्यंत तयार झालेला आहे, त्याच्यानंतरचं काहीच तयार झालेलं नाही आहे आणि ते आपण बघूया हाऊ आय विल एबल टू शोकेस दॅट. आय एम शुअर यू आर लाईक एस राजामौली, वन एपिसोड ॲट अ टाईम, वन पिक्चर ॲट अ टाईम, यू विल रॉक. अर्थात सर्वात शेवटी तुषार एक प्रश्न मनामध्ये असा येतो की कुठलंही काम केलं की एक टीम वर्क लागते. टीम म्हणजे काय? TEAM. टी म्हणजे टुगेदर, ई म्हणजे एव्हरीवन, ए म्हणजे अचीव्स आणि एम म्हणजे मोर. तर हे काम करत असताना जर तुला काही क्रेडिट्स द्यायचे असतील किंवा जे लोक तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, जर अशी तुला कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर ते कुठले व्यक्तित्व असतील? खऱ्या अर्थाने मी माझ्या मुलाला थँक्स म्हणेन, कारण तो प्रत्येक शूटला माझ्याबरोबर होता आणि ऑल माय वेल विशर्स ॲक्च्युली ते सगळेच होते. अच्छा, मी आय विल जस्ट टेक फ्यू मिनिट्स बिकॉज सतीशबरोबर मी खेळलेलो नाही आहे, पण ऐकलं आहे मग प्रवीणचा फेवरेट बॉलर सतीश शेट्टी, संदीप दळवीचा फेवरेट बॉलर मग सतीश शेट्टी. तर आय हॅव हर्ड अ लॉट. चंद्रकांत वैद्य डेम्या मी खरंच पाहिलेलं नाही आहे खेळताना, पण सुप्रीमो ड्रीम टीममधला एक बॉलर म्हणजे चंद्रकांत वैद्य, तेवढं मी ऐकलेलं आहे. ऋषीबरोबर मी खेळलेलो आहे, 1-2 अनुभव ऋषीबरोबरचे मी सांगेन. आम्ही एकदा 95-94 मी रवी वगैरे खेळायचो आणि वी वर नॉट एमॅच्युअर क्रिकेटर्स, वी वर गुड क्रिकेटर्स. पण आम्हाला माझा एक मित्र होता निखिल पाटील, गोरेगाव ईस्टला राहायचा, त्यांनी बोलवलं होतं. तिकडे आम्ही पेरू बागेत खेळायला गेलो होतो, मी सदा वगैरे होतो आणि आम्ही पहिलेच पोचलो, हे लोक थोडे लेट आले आणि त्यात एक आला कॉलर वर, काळा चष्मा. मी सदाला म्हटलं स्टाईल भय लागतं आहे आणि मला आठवतं की त्या काळ्या चष्म्याच्या आतमध्ये काय होतं, कारण तो रिझल्ट त्यांनी वन साईड आम्हाला धुवून टाकलं. आणि त्याच्यानंतर डेफिनेटली गुड फ्रेंड ऑफ माईन श्याम वागळे. मी सांगेन श्याम वागळेकडे माझे पैसे उधार आहेत, श्याम वागळेंनी मला देणं आहे, खरी गोष्ट आहे. मी ती जी टुर्नामेंट सांगत होतो ना 2005ला आम्ही केलेली, मॅचलेसची एंट्री होती आणि कोणीतरी सांगितलं तर श्याम वागळे जा आणि घे. आम्ही घेतले, 3000 रुपये एंट्री होती, 30-20 प्राईज होतं. मी गेलो आणि मी म्हटलं, त्यांनी 3000 रुपये दिले. मी म्हटलं बॉलचे पैसे किती? 100 रुपये. हे 100 रुपये कसले? 30 रुपयाचा बॉल येतो, कसले 100 रुपये? ते अजून त्याच्या नावावरती जमा आहेत, त्यांनी दिलेले नाही आहेत. सो आय रिमेंबर दॅट. So you are probably the only one person in 140 crores Indians who demands money from Shyam Wagle. So that's a unique thing, boss. बाकी श्याम वागळे का हिशोब जो है एकदम रोक टोक असतो. वेलकम राम यादव, दी अपकमिंग यंग लीडर, एंड वी वेलकम यू राम यादव जी. सो थँक यू सो मच एव्हरीवन. तुषार, ॲट दी एंड ऑफ द डे पूर्ण मुंबईकरांच्या वतीने तुम्हाला तुमच्या ह्या प्रोजेक्टसाठी, प्रकल्पासाठी हार्दिक शुभेच्छा आहेत. फोर्स तुमच्या पाठीशी नेहमी होता, आहे आणि राहणार. आणि माझं एकच म्हणणं आहे की ह्याचा जो पहिला एपिसोड आहे तो सर्वसाधारण आम्हा सर्व मुंबईकरांना कधी बघायला मिळेल? सो सगळ्यात पहिले मी संडेला त्याचा जो ट्रेलर आहे तो यूट्यूबवर टाकणार आहे, जो आपण आता इथे पाहणार आहोत. आणि त्याच्यानंतर पहिला जो थांब तर त्याच्यानंतर कमिंग थर्सडेला मी फर्स्ट एपिसोड टाकीन. आता त्याचे भरपूर एपिसोड बनणार आहेत, मी अजून काउंट नाही केलेत, मी 4, 5, 6 वॉटेवर. तर त्यातला फक्त पहिला एपिसोड तयार झालेला आहे. पण आता एक क्लिप आहे जी अराउंड 15 to 17 मिनिट्सची आहे, जी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुम्ही ती पाहावीत. राम, थँक्स फॉर कमिंग. आता प्रवीणबद्दल काय बोललो नाही, कारण व्हॉट टू से, इंडिया सीनियर, तर म्हणजे नो वर्ड्स, स्पीचलेस. प्रवीण के बारे में राहुल द्रविड़ ने बोल दिया, मतलब सबसे बड़ा रबर स्टैंप लग गया. और ये देखिए हेलीकॉप्टर. नाउ दिस इज शॉट ऑफ द इवनिंग.
गेंद बिल्कुल बॉडी की तरफ जाती हुई, डीप मिड विकेट बॉडी की तरफ जाती हुई गेंद है कमजोर, बल्लेबाज ने लगाया जोर. आता मात्र या ठिकाणी चेंडू वाईट श्लोकांच्या भरून षटकार काऊ कॉर्नरच्या दिशेने. ग्लेन वैती इज ऑन फायर. आज कुठेही बाहेरची टीम येऊन मुंबईवाल्यांना टपली मारून निघून जाते. आमच्या वेळेला तसं नव्हतं तुषार. आम्ही कोणालाही मुंबईत घुसू दिलं नव्हतं. Then obviously my first team Shashi Brand, number 1, 2, 3, 4. In Rajni Patel, they are probably the best tennis ball player ever. You know, he was brilliant. अजून सगळे कोलॅप्स झाले. मी पण खेळू शकलो नाही. आमचा 28ला ऑल आउट झाला. त्या टाइम 8 ओव्हरची मॅच. पूर्ण पब्लिक जायला सुरुवात झाली घरी. होप एवरीवन गॉट इमोशनल. मतलब आप सोचिए, बहुत साल पहले एक बॉलीवुड में फिल्म आई थी राजपूत, जिसमें मतलब ऐसा था कि पूरे बॉलीवुड के सब कलाकार थे. तुषार दावंगे हैज ट्राइड आई थिंक ईच एंड एवरी वन. मतलब आसान नहीं होता, बट मैं आशा करता हूँ आपको ये एपिसोड पसंद आया होगा. मुंबई क्रिकेट की पंडरी थी, पंडरी है और पंडरी रहेगी. ये बात उतनी ही सच है जितना सनी देओल ने कहा था, हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. सो थैंक यू सो मच. आई थिंक इफ यू हैव एनी क्वेश्चन सजेशंस वी ओपन द फ्लोर. यस चंद्रा. सॉरी दवंगे, एकदम हा जो एपिसोड मी आता बघितला, इथे हृदयाला टच करणारा एपिसोड आहे. ज्या लोकांनी हे इथे सगळे दिग्गज बसलेत, काहीतरी केलंय त्यांनी त्यांच्या आयुष्यात. बॅटने, बॉलने, किपिंगने, प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काहीतरी केलंय, म्हणून आज हे इथे आहेत. आणि मी सांगतो ना की ह्या गोष्टी आता चालू राहणार. तुम्ही एक वीट लावली आहे आणि ही वीटची बिल्डिंग व्हायला आता वेळ लागणार नाही आहे. एवढं सुंदर तुम्ही केलं. आणि बघा, कोणी खंत मानून घेऊ नका. असंख्य क्रिकेटर आहेत, असंख्य टीम्स आहेत, सगळ्यांना एकवटता येणार नाही. पण जे काय तुम्ही एकवटलंय, सुपर, हॅट्स ऑफ. हॅलो एव्हरीबडी. प्रवीण तांबे जरा. जस्ट आता सगळे लिजंड्स इथे दिसलेत ना, म्हणून मी थोडंफार काहीतरी मला बोलायचं इथे. मी जो पण काय आहे इथे आता ॲक्च्युली ह्या लिजंड्समुळे आहे. कारण की भरपूर ह्या लिजंड्समुळे मला शिकायला भेटलं आहे टेनिस क्रिकेटमधनं. आणि त्याचाच फायदा मला माझ्या लेदर क्रिकेटमध्ये झाला आहे. तर बोलतात ना, ते ॲग्रेशन दिसलं मला. बोलतात ते शांतपणा कसा सामना जिंकून देता येईल, परत ऑपोजिट टीमला छळून बोला किंवा काय बोलून कळा, असे लिजंड्स इथे आहेत. आणि त्यांची सगळ्यांची एक एक क्वालिटी घेऊन मी एक प्लेअर बनलो आहे. आणि बोलतो ना, लेदर प्लेअर बनलो आहे मी ह्याच क्वालिटीमुळे. मी इथे बघतोय सगळे लिजंड दिसत आहेत. कारण की मी बघितलं, मी जेव्हा मॅचेस खेळायला लागलो तेव्हा मी शांतपणा बघितला शंतूचा, आणि तो क्लास बघितला उमेश मांजरेकरचा. ऑपोजिटमध्ये जेव्हा चंद्रकांत शिंदे यांच्या टीमबरोबर खेळायला गेलो तर धावपेच बघितले चंद्रकांत शिंदेचे.
जेव्हा प्रेसी आगे समोर आली तेव्हा अविनाश जाधवची बॅटिंग बघितलं सतीश शेट्टीचे ते कला बघितली, आउटस्विंगर्स बघितले त्यांनी ते डेव्हलप केलेला ऑफ कटर बघितला, ह्या सगळ्या गोष्टी, श्याम बागळेचा दिलपणा बघितला, नंतर तसं खेळत गेलो ऋषिकेश वैद्य आहे इथे, ह्या सगळ्यांना बघून काही पण शिकलोय मी आणि काही पण आता झालोय ह्या इथे, मी काही पण मोठा इथे उभा राहिलोय ह्यांच्यामुळे सगळ्यांमुळे. तर मला आता इथे जमलेले आहेत म्हणून मला मनापासून तुम्हाला सगळ्यांना थँक्यू बोलायचं आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.